एकनाथ शिंदे सरकारमधील 11 मंत्र्यांना नव्या मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळालेलं नाहीये। शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजपच्या काही मंत्र्यांना डच्चू देण्यात आलाय। शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजपच्या काही मंत्र्यांना या मंत्रिमंडळामधनं डच्चू देण्यात आलेला आहे। शिवसेनेकडनं अब्दुल सत्तार, तानाजी सावंत आणि केसरकरांना मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळालं नाहीये, तर भाजपकडनं सुधीर मुनगंटीवार आणि रवींद्र चव्हाणांना मंत्रिमंडळातनं वगळण्यात आलंय। राष्ट्रवादीचे छगन भुजबळ आणि वळसे पाटील यांनाही नव्या मंत्रिमंडळामधनं वगळण्यात आलंय। तर मागच्या सरकारमधनं ज्या मंत्र्यांना डच्चू देण्यात आलेलं आहे त्यांची नावं बघूयात। छगन भुजबळ, धर्मराव बाबा आत्राम, दिलीप वळसे पाटील आणि संजय बनसोडे या मंत्र्यांना डच्चू मिळालेला आहे। तर भाजपचे सुधीर मुनगंटीवार, रवींद्र चव्हाण, सुरेश खाडे आणि विजयकुमार गावित या 4 मोठ्या नेत्यांना मंत्रिमंडळातनं डच्चू मिळाला। शिंदेच्या शिवसेनेकडनं अब्दुल सत्तार, तानाजी सावंत आणि दीपक केसरकर या बड्या नेत्यांना डच्चू मिळालेला आहे। तर तानाजी सावंत यांना मंत्रिमंडळामधनं डच्चू मिळालेला आहे आणि याच दरम्यान शिवसेनेचे माजी मंत्री तानाजी सावंत हे नागपूरच्या हॉटेल रेसिडेन्सी ब्ल्यू मधनं बाहेर पडल्याचं कळतंय। मंत्रिमंडळामध्ये स्थान न मिळाल्यानं अधिवेशन सोडून तानाजी सावंत हे नागपूरहून पुण्याला जाणार असल्याची माहिती मिळते। एकीकडे राज्य मंत्रिमंडळाचा शपथविधी सुरू असताना दुसरीकडे मंत्रिपदाचा पत्ता कट झालेले दीपक केसरकर यांनी शिर्डीमध्ये साई दरबारी धाव घेतली। साईबाबांच्या धूप आरतीला केसरकर यांनी हजेरी लावली। मी असं काम करेन की दिल्ली मला बोलवेल असं सूचक विधान या दरम्यान केसरकरांनी केलं। यंदा मला मंत्रिपदाची संधी का मिळाली नाही याचं आत्मपरीक्षण करणार असल्याचं सुद्धा केसरकर यांनी म्हटलं। नाही, त्याचा आत्मचिंतन करायला लागेल। आता मी तर मला कसं सांगू, मी खरं तर आत्ताच्या वेळामध्ये फक्त 2 वेळा आमचे शिंदे साहेबांना भेटू शकलो। एकदा मी भेटलो त्याला बघितलं की एवढी आमदारांची गर्दी होती मंत्री बनण्यासाठी। मी श्रीकांतजींना असं म्हटलं की आपल्यालाच गिल्टी वाटतं की आपण जाऊन कसं भेटावं, एवढं त्यांच्यावर प्रेशर आहे। आणि दुसऱ्या वेळेला मी एकदा गेलो होतो, त्याच्यावर सुद्धा अनेक लोकांनी टीका वगैरे केली। त्याला काही मी 5 तास वगैरे थांबलो नव्हतो। मी गेलो, मला कळलं की आमदारांना भेटतायत, त्याला मी भेटायला म्हणून गेलो होतो। तेवढ्यात ते मुख्यमंत्री महोदयांना भेटायला बाहेर पडले, तरी माझी काही भेट झाली नाही।